सुरुवातीलाच मित्रांनो मोठी अपडेट एकाच वेळी सुप्रीम कोर्टाकडून तब्बल 98 आमदारांवरती मोठी कारवाई। मित्रांनो महाराष्ट्रासह राज्याच्या दोन पक्षांना जबरदस्त धक्का। राज्यामध्ये चाललेलं राजकारण देशामध्ये चालणार नाही। महाराष्ट्रात देखील यापुढे अशा प्रकारची राजकारणाची दशा करू दिली जाणार नसल्याचं मित्रांनो सगळ्यात मोठी टिप्पणी मित्रांनो कोर्टाने केली असून राज्याच्या या राजकारणावरती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा मात्र हा प्रचंड विजय दिमाखात होतोय साजरा। मित्रांनो काय घडतंय नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। गेल्या महिनाभरापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निकाल लागणार आणि या सगळ्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळणार अशी एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पार्टीत खूप मोठी चर्चा होती। मात्र आता निकाल वेगळाच लागताना दिसतोय आणि याबद्दल मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट सुप्रीम कोर्टातून येते आहे। ठाकरे गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या याचिकेवरती सुनावणी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टाकडे अतिशय बऱ्याच वेळा त्यांनी मागणी केली। खूप वेळा मागणी केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती ठाकरेंची केस आली। परंतु मित्रांनो इकडे राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षामध्ये महाराष्ट्रात काय चाललं आहे याचा विचार बघण्यासारखा होता। कारण की ना शरद पवार त्या संपूर्ण केसचा निपटारा होणार का की ती केस पटलावरती येणार का अशी त्यांच्याकडून कुणीही मागणी करत नव्हते। आणि इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागावा याबद्दल कोणत्याही प्रकारची मागणी करत नव्हते। मात्र सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती ही केस महत्त्वाच्या स्वरूपामध्ये असल्याकारणाने आता अजित पवारांसोबत गेलेले 40 आमदार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले काही आमदार या सगळ्यांना मात्र मित्रांनो एकत्रितपणे हा निकाल लागायला सुरुवात झाली असून दोघांची सुनावणी एकत्र होणार असून उद्धव ठाकरेंच्या विजयाचा परिणाम हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षावरती पडणार असून इथे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन पक्षांना राज्याच्या राजकारणात दमदार खूप मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र या प्रथमदर्शनी जाणवू लागलं आहे। कारण की उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी ज्या प्रकारची मागणी केली आहे त्या प्रकारे मात्र शरद पवारांनी अजित पवारांची राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी नाही, मी जिवंत असताना या प्रकारच्या राष्ट्रवादीची स्थापना होऊ शकत नाही अशी टिप्पणी केल्यामुळे आता संपूर्ण आमदार अपात्र होऊन पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या ताब्यात जुनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाणार असल्याचं प्रथमदर्शनी जाणवत आहे। दुसरीकडे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या आपण निकालाच्या संदर्भात बातमी बघितल्या की इथे देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरू शकतो। त्यामुळे सत्तेमध्ये असणारे एकनाथ शिंदे, सत्तेमध्ये असलेले सुनेत्रा पवार यांना एका क्षणात सत्तेतून बाहेर जावं लागणार। कारण की तो निकाल जर विरोधात लागला, निकाल जर उद्धव ठाकरेंच्या बरोबर लागला, शरद पवारांच्या बरोबर लागला तर राज्यातील जवळजवळ 98 आमदार अपात्र होतील आणि या 98 आमदारांवरती अपात्रतेची कारवाई होणार असल्यामुळे राज्यात सत्ता समीकरण देखील बदलेल आणि राहुल नार्वेकर यांनी ज्यांची बाजू मांडली होती ज्या आमदारांची ते आमदार जर अपात्र होत असतील तर राहुल नार्वेकर यांना देखील जबरदस्त फटका बसू शकतो। त्यांच्यावर देखील कोर्ट मोठी कारवाई करू शकतं। त्यामुळे त्यांना देखील खूप मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचं देखील या प्रथमदर्शनी या कारवाईतून समजतं आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगाने ज्या प्रकारची कागदपत्र चेक करून हा निकाल द्यायला हवा होता, एखाद्याचं पक्षाचं चिन्ह एखाद्याचं नाव दुसऱ्याला देणं हे किती घातक ठरू शकतं हे आता निवडणूक आयोगाला त्याची पुनर्मागणी उद्धव ठाकरेंकडून केली तेव्हा मात्र निवडणूक आयोगाला ती द्यावी लागणार आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ चिन्ह आणि नाव अजित पवारांना देताना शरद पवारांना काय वाटलं असेल, कारण हयात असताना ह्या पक्षाचे 2 तुकडे झालेत। यामुळे या सगळ्या घडामोडी या दोन्ही केसचा निकाल एकत्रित लागावा अशी मागणी शरद पवारांनी केली होती आणि इकडे उद्धव ठाकरेंनी केली होती। कारण की एकमेकांवरती या केसेस अवलंबून आहेत। त्याचा निकाल जर एक लागला तर याचं संपूर्णपणे निकालाचा विजय देखील एकत्र होईल असं दोन्ही पक्षांना वाटतंय। त्यामुळे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या बाजूने जर लागला तर मात्र महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेचे
सुनेत्र पवार यांचे जवळजवळ 98 आमदार अपात्र होऊन राज्यामध्ये त्यांच्यावरती जोरदार कारवाई होऊन पुन्हा ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी येऊ शकते.